प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असतं, हे कुठून शिकलं? शिकल्याने हा अनुभव आहे ना, खऱ्या अर्थानं त्याला मुलामा ज्याला म्हणतो तो शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे. नाही, मी त्यांच्यावर टीका अशी जरील करत नाही, नको राहावा. शिवसेना प्रमुख शिवसेनेत तुमच्यावर अन्याय झाला होता. आता त्याला आले झाला ना, जो तुमचा झेंडा घेऊन फिरत होता त्याने पक्ष का सोडलाय त्याचा कधी विचार केला का? कचरा गेला, घाण गेली, लागतं नाही. मी जर काही त्याला प्रत्युत्तर दिलं तर मग शिवसेना प्रमुखाच्या मुलाला बोलला असेल ना. शिवसेनेची अधोगती जी झाली त्याला हे कारण आहे. सगळ्यात मोठा मायनस पॉईंट आहे की ते रिझर्व ठेवतात स्वतःची जागा स्वतः निर्माण करावं लागते. निश्चित तुम्हाला काही पाठबळ असते. पण एकनाथ शिंदेच्या प्रेमात कसं पडला तुम्ही? आमदारांना पटवलं कसं काय? पटवलं नाही, आमदार स्वतःहून आले. कुणाबरोबर अटॅक केला? नारायण राणे सोडून गेले, राज ठाकरे सोडून गेले. आता ताकदवर कोण आहे? हा ताकदवर म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची चॉईस केली. सुरुवातीला 40 गेले, परत आता फोडाफोडी सुरू आहे. तुमची भूक किती असं लोक सोशल मीडियावर विचारतात. आम्ही नाही करते, पण आहे, संपर्कात आहेत, सगळे संपर्कात असतात. 20 की 14 नार्वेकर सुद्धा एकदम तयारीत होते, पण ते राहून गेले. किती किती सत्य आहे याच्यात? इथं राहिलं तर सुसाईड होईल, तर आम्हाला जगायचं. ज्याच्या घरासमोर जोडे जास्त तो खरा अर्थानं सेवक. आम्हाला बी एक लिमिट दिली ना, त्या लिमिटच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून अशा तक्रारी आहे. या उपवर्गीकरणामध्ये डाव असणं वगैरे याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ घेतला जातो. आमच्या नेत्यांच्या विरोधात जे बोलत त्याला आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे. कोंडीत पकडतात ना राजकारणामध्ये येतं का? पक्षातले की बाहेरचे? नाही, पक्षातले नाही, बाहेरचे असतात. इम्तियाज जलील दहशतवादी आहे. 8-10 दिवसात सुटून जाईल, प्रत्येकाला पाणी मिळेल. याच नक्की मिळेल.